अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला मौनी अमावस्या, महाकुंभ मेळ्याची अमावस्या, आपण घरच्या घरी अमावस्याच्या दिवशी कसं आपण महाकुंभ मध्ये स्नान केल्याचं कसं फळ प्राप्त करू शकतो, त्या अमावस्याच्या दिवशी पितरांना सद्गती प्राप्तीसाठी हिरण्यदान असेल, परत आपण त्या दिवशी कोणती सेवा करू शकतो त्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। ही महाकुंभ मेळ्यातली खूप मोठी मौनी अमावस्या आहे। ही उद्या संध्याकाळी 7:30 वाजता अमावस्या संध्याकाळी लागणार आहे 28 तारखेला, आणि 29 तारखेला दिवसभर अमावस्या आहे। संध्याकाळी 6 वाजता संपती, पण ती सूर्याने बघितली। 29 तारखेला दिवसभर मौनी अमावस्या आहे। महाकुंभामध्ये खूप जण साधू, नागा साधू ह्या सगळेजण त्या दिवशी स्नान करायला खूप महत्व आहे। त्रिवेणी संगमावर कोणी जर गाणगापूरमध्ये असेल, त्र्यंबकेश्वरला असेल, किंवा तुम्ही घरी असाल तर तिथं आपण स्नान कसं करायचं त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे। सगळ्यात पहिले ही जी मौनी अमावस्या आहे ह्या दिवशी बाहेरचं खाणं बंद करा। 29 तारखेला दिवसभर कोणाच्या घरचं खायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। कोणाचं पाणी नाही, चहा नाही, नाश्ता नाही, काहीच नाही, कोणाचंच नाही, आपल्या घरचं आपण खायचं। त्या दिवशी आपण महाकुंभ जे त्रिवेणी संगमावर स्नान करणार आहे त्याचं फळ आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी काय करायचं, त्या दिवशी आपण सकाळी स्नान करताना गोमूत्र, थोडी हळद, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गोमूत्र टाकायचं, थोडी हळद टाकायचं, गाणगापूरचं पाणी असेल, पैठणचं पाणी असेल, कोणत्याही नदीचं तीर्थक्षेत्राचं पाणी असेल, गंगा जळ असेल, ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं, आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं। त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला जानवा असेल, कोणी कोणी जानवं घालतं, जानवा असेल, आपल्या कडदोडे काही खराब झाले असेल, काही झालं असेल तर ते त्या दिवशी तुम्ही बदलू शकता। तर हे हळद असेल, गंगाजल असेल, हे पाणी आणि गोमूत्र आणि थोडं शेण, गाईचं शेण असतं किंवा पंचगव्य, पंचगव्य घ्यायचं तर पंचगव्य घ्या, किंवा गाईचं शेण असेल, शुद्ध गाईचं शेण असेल ते घ्या, ते टाकायचं। आणि थोडं आपण लिंबाची पानं असेल, लिंबाचं झाड आहे, लिंबाचे थोडे पानं असेल ते थोडे टाकायचे। एवढ्या सगळ्या गोष्टी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या। आंघोळ करताना आता खूप जणांना जर काही त्रास असेल, आंघोळ करताना काय करायचं, आपण आंघोळ करताना एक पूर्व पश्चिम या ठिकाणी बसायचं। आंघोळ करताना सगळ्यात पहिले आपल्या आई वडिलांचं स्मरण करायचं, आपल्या गुरूंचं स्मरण करायचं, आणि हे सगळं पाणी मिक्स करून आपण डोक्यावरून आंघोळ करायची। गंगेचे, यमुनेचे, गोदावरी, सरस्वती, आपण ज्या 7-8 नद्या आहे, 9 नद्या आहे, सगळ्यांची नावं घ्यायचे, आपल्या अंगावरून पाणी घ्यायचं, पूर्ण पाणी घ्यायचं, आणि आपण आपल्याकडे जर भस्म असेल तर भस्म लावा, कपाळाला भस्म लावायचं। आंघोळ करताना जरी लावलं तर काही प्रॉब्लेम नाही, किंवा गाईचं शेण असेल ते जरी लावलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही। दर अमावस्या, ही मौनी अमावस्या खूप महत्वाची। पंचगव्य जर असेल तुमच्याकडे, पंचगव्य लावा, पंचगव्य कपाळाला लावायचं, लावायची पद्धत आहे, कपाळाला लावा, दोन्ही हाताला लावा, छातीला लावा, पोटाला लावा, पायाला लावा, वरतून खाली आणायचं कधी पण, महिला असेल, पुरुष असेल, मुली असेल, कुणी असेल, आंघोळ करताना असं वरतून लावायचं, पहिले कपाळाला लावायचं, कपाळाला लावा, दोन्ही हाताला, छातीला, पोटाला, पायाला आणि खाली, आणि आपल्या लिंगाला पण लावा। हे पंचगव्य असं लावल्यानंतर त्याच्यावर साबण लावायची नाही, खूप जण त्याच्यावर साबण लावतात। आता पंचगव्य भेटलं, पंचगव्य नाही तर गायचं शेण, मी तर डायरेक्ट गायचं शेण लावतो, खूप एनर्जी त्याच्यामध्ये। खूप लोकांना असं छी वाटेल असेल, घाण वाटत, असं काही नाही, गायच्या शेणात खूप, आणि गोमूत्र जास्त टाकायचं, गाईचं गोमूत्र घ्या, विकतचं गोमूत्र घेऊ नका, ते करायचं। ते केल्यानंतर आपण आपली आंघोळ झाल्यानंतर त्याला शॅम्पू लावायचं नाही, त्या दिवशी शॅम्पू नाही लावायचा, साबण नाही लावायची, हे लक्षात ठेवा। हे सगळं लावल्यानंतर आपल्या पूर्ण अंगाला लावल्यानंतर ते काय करायचं, पूर्ण अंगाला लावून टाकायचं। लावलं
नंतर पाणी घ्यायचं, ते पाणी चांगलं पाणी घेऊ शकता, थोडं दूध टाका, आपल्या अंगावर थोडं दूध टाकलं तरी चालतं, दूध किंवा आंघोळीच्या पाण्यात थोडं दूध घ्या, थोडे खडे मीठ पण टाकून द्या, हे घ्यायचं. हे घेतल्यानंतर आंघोळ करायची, स्वच्छ आंघोळ करायची. आंघोळ झाल्यानंतर अंग पुसून घ्यायचं. आपला वापरलेले कपडे असेल कोणतेही, टावेल असेल, अंडरपॅन्ट बनेल असेल, शर्ट असेल, छोटी कोणतीही वस्तू असेल, त्या दिवशी ती तुमच्या अंगावरून उतरून कचऱ्यामध्ये टाकून द्यायची. कचऱ्यामध्ये टाका किंवा ती अंगावर उतरून वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या, किंवा ती वस्तू तुम्ही तुमची छोटी वस्तू घ्या, एक रुमाल असेल छोटं घ्या, ते तुम्हाला कुठेही टाकता येईल असं घ्या, ते करायचं. परत ते केल्यानंतर आपण आंघोळ केल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपण अंग पुसून घ्यायचं स्वच्छ. ते झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिले आपल्या देवाला नमस्कार करायचा. देवाला नमस्कार करायचा, आईवडिलांना नमस्कार करायचा, आणि पित्रांना आपण पित्रांचं पितृस्तुती म्हणायची त्या दिवशी. सगळ्यात पहिले मौनी अमावस्या 29 तारखेला आहे, त्या दिवशी पित्रांची स्तुती म्हणायची. दक्षिण दिशेला आसन टाकायचं नाही, विदाऊट आसन बसायचं. आंघोळ झाल्यावर लगेच करायचं, कुठं लागायचं नाही, म्हणजे सवयामध्ये होतं ते. महिलांनी पण बसू शकता. बसायचं, दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं, पितृस्तुती म्हणायची, पितृअष्टक म्हणायचं, पित्राच्या नावाने पाणी सोडायचं. ज्यांना आई वडील जिवंत असेल त्यांनी तिळाने करायचं, किंवा मग तांदूळाने करायचं. ज्यांना आई वडील जिवंत असेल त्यांनी तांदूळाने करायचं. ज्यांना आई वडील नसेल त्यांनी काळ्या तिळाने तर्पण करायचं. त्या दिवशी तर्पण केलेला खूप महत्व आहे. आंघोळ झाल्यावर पहिले तर्पण करायचं. तर्पण झालं, आपल्या पितरांच्या फोटोला हार घालायचे. प्रत्येक अमावस्याला आपल्या पितरांच्या फोटोला हार घालायची सवय लावून घ्या. हार घालायचे. हार घातल्यानंतर लगेच तुम्ही ब्राह्मणाला हिरण्यदान देऊ शकता. हिरण्यदान शिदा असेल तो ब्राह्मणाला द्यावा. दूध, पेढे, दक्षिणा, जानवजोड असतं, जानवजोड. शिदामध्ये सप्तधान्य असेल ते 1.25 किलो शिदा देऊन टाकायचा. तेल तूप द्यायचं. हे ब्राह्मणाला दान दक्षिणा देऊन टाका. कोणी ब्राह्मण घेत नसेल, मी माझा नंबर देईल, त्याच्यावर तुम्ही देऊ शकता. हे झाल्यानंतर हे दिवसभरात कधीही करू शकता तुम्ही हिरण्यदान आपल्या पितरांना सद्गतीसाठी. हे झाल्यानंतर त्या दिवशी 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं. 11 वेळा कालभैरवाष्टक. परत घरामध्ये छोटा हवनकुंड पेटवायचं. हवनकुंड पेटून, हे संध्याकाळच्या वेळेस पण हवनकुंड पेटू शकता. संध्याकाळी पेटवा किंवा सकाळी जरी पेटवलं तरी चालतं. छोटा हवनकुंड घ्या, त्याच्यामध्ये वड असेल, पिंपळ असेल, त्याच्या काड्या टाकून कालभैरवाष्टक 11 वेळा कालभैरवाष्टक घ्या. वल्गा सुक्त घ्या. पितृस्तुती ते पण घेऊ शकता. एवढी सेवा तुम्ही करू शकता. कालभैरवाष्टकाचं हवन घ्या घरामध्ये, कारण की त्या दिवशी जर घरामध्ये हवन झालं त्याचं खूप महत्व आहे. हवन दिवसभरात कधी करू शकता. त्या दिवशी जवळच्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये जायचं. जवळच्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये जायचं. गेल्यानंतर तिथं नारळ घ्यायचं. 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं. तिथं देवीला भंडारा असेल, तिथं देवीला काही असेल ते खायचं नाही. लक्षात ठेवा. खूप जण बघतो मी, खूप जण कालभैरवाच्या मंदिरात खूप जण कोणी भंडारा देतं, तुम्ही ते खाता. समोरच्याने कसं केलं असेल आपलं काही माहित नाही. म्हणून कालभैरवाच्या मंदिरात अमावस्या दिवशी भंडारा असं काही घ्यायचं नाही. कालभैरव म्हणायचं, मंत्र म्हणायचं, आपापल्या घरी येऊन जायचं. कोणाच्या घरी खायचं प्यायचं नाही. त्या दिवशी काय करायचं, सगळ्या आपल्या घरातील खूप जणांना नजर लागते बघा, नजर लागते. तर त्या दिवशी काय करायचं, घरातील सगळ्यांना बसवायचं. घरातील सगळ्या व्यक्तीला बसवायचं. एका पंथीमध्ये तेल घ्यायचं. छोटं तेल घ्या पंथीमध्ये. त्या पंथीमध्ये तेल प्रत्येक घरातील प्रत्येकाचा चेहरा त्या पंथीमध्ये बघायचा, आणि ती पंथीतलं तेल न चालू करता ते तेल मारुती मंदिर किंवा कुठेही असेल त्या तेलात तेल टाकून द्यायचं. आपला चेहरा बघायचा. कोणाला जर बाहेरचा त्रास असेल, काही असेल, या गोष्टी नजर लागत असेल, तर मी पंथीमध्ये तेल घेऊन त्या चेहरा बघायचा, आणि चेहऱ्यातलं ते जे तेल आहे ते मारुती मंदिर किंवा कुठेही ते तेल टाकू शकता. ते तेल जळलं पाहिजे. जवळपास मंदिर नसेल तर आपल्या घरीच डायरेक्ट दिवा लावा आणि ते तेल जळू द्या, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. परत त्या दिवशी खूप जण गळ्यामध्ये संरक्षण कवच घालत असतात. मी पण घालतो, संरक्षण कवच घालत असतो. तर ते संरक्षण कवच तुम्ही अमावस्याला बदलू शकता. प्रत्येक अमावस्याला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं. त्याची जी रक्षा असेल ती आपलं जे गळ्यामध्ये आपण घालतो त्याच्यामध्ये आपण ती टाकू शकता. त्याच्यामध्ये जी छोटी पुडी असेल, रामरक्षाची पुडी असेल, मोरपीस असेल तर तुकडा, तर तुम्ही त्या याच्यामध्ये टाकू शकता. तावीज मध्ये टाकू शकता.
ते दर अमावस्याला तुम्ही बदलू शकता. आपली गाडी असेल, आता प्रत्येकाची गाडी असती, 2 व्हीलर 4 व्हीलर, त्या गाडीचा उतारा करायचा, नारळ घ्यायचं, 7 वेळा नारळ उतरायचं, 7 वेळा नारळ उतरून कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं, नंतर हातपाय तोंड धुवून घ्यायचे. 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्यांचं करा. आता घरामध्ये खूप जणांना आजारपण असतात, आजारपण आहे, खूप प्रॉब्लेम आहे, काही होत नाही, त्यांचं पण एक नारळ उतरून टाकून द्यायचं. आपला व्यवसाय जरी असेल तिथं पण 7 वेळा नारळ उतरायचं, कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं. त्या दिवशी तुम्ही फक्त कोणाच्या घरचं परान्न खायचं नाही. लोक तुम्हाला त्या दिवशी हटकून बोलवतील, चहा घ्या, हे घ्या, ते घ्या, कोणाच्याच घरचे डबे खायचे नाही. कोणी जेवायला बोलत जायचं नाही. अमावस्याच्या दिवशी काही खायचं नाही. अमावस्याच्या दिवशी सगळ्यांनी आपल्या घरी काल भैरवाष्टक, वल्गा सुक्त, पिवळ्या मोहरी हातामध्ये घ्यायच्या. दुकानामध्ये पिवळ्या मोहरी भेटतात, त्या पिवळ्या मोहरी आणायच्या. रामरक्षाची रक्षा किंवा महाराजांची रक्षा ती हातामध्ये घ्यायची. काल भैरवाष्टक म्हणा, वल्गा सुक्त म्हणा, घरातील सगळ्यांनी करा किंवा एकट्याने केलं तरी चालतं. हातामध्ये घ्यायचे पिवळ्या मोहरी, काल भैरवाष्टक घ्यायचं, काल भैरवाष्टक एकदा, वल्गा सुक्त एकदा. हे केल्यानंतर त्या पिवळ्या मोहरी घरामध्ये सगळीकडे टाका, कोपऱ्याने, झाडण्यात आल्या तर चालतं. कोपऱ्याने टाका, आपल्या एरिया, समोरचा एरिया सगळं टाकून द्यायचं. आणि ते केल्यानंतर त्यांनी काय होतं, घरामधले वादविवाद, खूप कोणाचे शेजारी पाहिजे भांडणं असतात, घरामध्ये वादविवाद असतात, ते सगळं शांत होतं. तर खूप जणांच्या घरी कोवळं बांधलेलं असतं, ते कोवळं सगळ्यांनी बांधावं का? काही गरज नाही. ज्यांना गरज आहे त्यांनीच कोवळं बांधा, नाही तर सगळ्यांनीच बांधायची गरज नाही. माझ्या घरात कोवळं मी बांधलेलं नाही कधी. बांधायचं जरी असेल, कोवळा घरी आणायचा, त्याच्यावर स्वस्तिक करायचं, त्याच्यावर काल भैरवाष्टक स्तोत्र 1 वेळा, वल्गा सुक्त, महाराजांचा जप, ही सगळी सेवा करायची. आणि ही सेवा केल्यानंतर कोवळा आहे ते लाल कपड्यात बांधायचं. ओपन कोवळा बांधायचा नाही, लक्षात ठेवा, ओपन कोवळा बांधायचा नाही. आता जे त्रिवेणी संगमावर आहे, जे गाणगापूर, अक्कलकोट, गाणगापूरमध्ये असेल, त्र्यंबकेश्वरला असेल, कुंभमेळ्यात असेल, त्यांनी काय करायचं, त्यांनी तिथं स्नान करायचं. तिथं स्नान करा. तुमच्या तिथं गुरु असेल, गुरूंना स्नान करा. किंवा मौनी अमावस्याच्या दिवशी आपल्या गुरूंचं पाद्यपूजन करायला खूप महत्व आहे. तुमचे कोणतेही गुरु असेल त्यांना घरी बोलवा, पाद्यपूजन करा. मौनी अमावस्याच्या दिवशी त्यांचे पाद्यपूजन करा. गुरूंचं पाद्यपूजन केलं म्हणजे तुम्हाला त्रिवेणी संगमावरचं पाद्यपूजन केल्याचं फळ भेटेल. आपले कोणाचे देहधारी गुरु असेल त्यांना घरी बोलवा किंवा तुम्ही त्यांच्या घरी जा, त्यांचं पाद्यपूजन करा आणि ते पाणी आपल्या अंगावर घ्या. गुरूंचं पाद्यपूजनाचं पाणी म्हणजे गंगेपेक्षा श्रेष्ठ आहे, हे लक्षात ठेवायचं. मनामध्ये जास्त ताण तणाव करायचा नाही. त्या दिवशी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता, स्वामीचरित्र वाचू शकता, महाराजांचा जप जास्त करू शकता. आणि मनामध्ये असं वाईट नाही भावना करायची की अमावस्या म्हणजे वाईट आहे, असं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हे अमावस्याच्या दिवशीच गड किल्ले जिंकायला जायचे, म्हणून अमावस्या जास्त वाईट आहे असं नाहीये. फक्त आपण आपले नियम पाळले पाहिजे. प्रत्येक अमावस्याला तुम्ही जर काल भैरवाष्टक, हिरण्यदान हे जर प्रत्येक वेळा जर करत राहिलात, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि आपली केलेली सेवा ही अजून आपली उन्नती होत असते, आध्यात्मिक सेवा अजून आपल्याला वाढत असते. म्हणून प्रत्येक अमावस्याला आपल्या जवळच्या कालभैरवच्या मंदिरात जायचं न चुकता. महादेवांचे अवतार आहे कालभैरव, तिथं जायचं, काल भैरवाष्टक म्हणायचं. मी पण प्रत्येक अमावस्याला आमच्या जवळ छत्रपती संभाजीनगर मध्ये विद्यापीठच्या बाजूला काल भैरवाचं प्राचीन मंदिर आहे, तिथं मी जात असतो. तिथं जायचं, सेवा करायची, 11 वेळा काल भैरवाष्टक म्हणायचं, प्रदक्षिणा करायची आणि आपापल्या घरी यायचं. कोणाच्या घरचं खायचं नाही. एवढं जर तुम्ही प्रत्येक अमावस्याला, हिरण्यदान आहे ते प्रत्येक अमावस्याला करा. तुमच्या जवळचा ब्राह्मण कुठं नाही भेटला, मला ऑनलाईन तुम्ही ट्रान्सफर करू शकता, संकल्प करून या गोष्टी तुम्ही करू शकता. साधं आणि सोपं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.